प्रचंड मोठा गुन्हा बाल सेक्स स्कॅन्डलच्या रूपानं 1995-96 पासून चालू आहे आणि त्याची माहिती हळूहळू अमेरिकेत प्रकट होत गेली 2005-2010 आणि त्या घटनेचा सूत्रधार जेफ्री एप्स्टीन नावाचा जो एक मोठा धनाढ्य उद्योगपती होता, त्याचा आत्महत्या किंवा खून झाला ऑगस्ट 2019 मध्ये. त्यापूर्वी अनेक बालिकांनी, अल्पवयीन मुलींनी त्याच्या विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल केले होते की त्यानं काही ना काही आमिष दाखवून त्या मुलींचं लैंगिक शोषण केलं आणि उच्च पदस्थ बड्या धेंडांना त्यांचा देह विक्रय केला. हा खटला अमेरिकेत बऱ्याच दिवसापासून चालू आहे आणि या जेफ्री एप्स्टीन नावाच्या माणसाचा मृत्यू झाला अमेरिकेच्या हाय सिक्युरिटी प्रिझनमध्ये, न्यूयॉर्कमध्ये. आता त्यानं गळफास लावून आत्महत्या केली का त्याचा खून केला बड्या लोकांनी की काही तो काही बोलू नये म्हणून, त्याचे अजूनही स्पष्ट उत्तर काही अमेरिकेत आलेलं नाही. पुढं हे प्रकरण इतकं तापलं की दोन्ही पक्षांच्या खासदारांना हे प्रकरण दडपणं अशक्य पार झालं, कारण त्यांच्या मतदारसंघातील मतदारांनी त्यांना सांगितलं की आम्ही सगळं काही खपवून घेऊ, पण हे आम्ही खपवून घेणार नाही. आणि तुम्ही जर हे प्रकरण दडपायचा प्रयत्न केला राष्ट्रपती ट्रम्प यांना वाचवण्याकरता, तर पुढच्या निवडणुकीमध्ये तुमची काही धडगड नाही, आम्ही तुम्हाला काही मदत करणार नाही. आणि अशा प्रकारचं वातावरण अमेरिकेत झाल्यामुळे दोन्ही पक्षाच्या खासदारांना नाईलाजाने संबंधितली सगळी कागदपत्र, सगळे फोटो, सगळे व्हिडिओ ते त्यांनी गुप्तपणे आपल्या गिरायकांचे फोटो मुलींच्या बरोबरचे काढले होते. ही सगळी माहिती त्याला संयुक्तपणे एप्स्टीन फाईल्स असं म्हटलं गेलेलं आहे. हा जवळजवळ 30 वर्षाचा डेटा आहे. ईमेल्स आहेत, पत्र आहेत, फोटोग्राफ्स आहेत, व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, ऑडिओ रेकॉर्डिंग आहे. हे प्रचंड मोठं हे इलेक्ट्रॉनिकचे पुरावा इथं आहे. तो सर्व पुरावा एप्स्टीन यांच्या विरोधात जे खटले चालू होते त्या खटल्यामध्ये प्रस्तुत करण्यात आला. तो सर्व पुरावा आता अमेरिकेच्या कायदा मंत्रालयाकडे, त्याला अटॉर्नी जनरल म्हणतात, त्यांच्याकडे आहे. अटॉर्नी जनरल हे राष्ट्रपती ट्रम्प यांच्या अधिकाराखाली काम करतात आणि ज्या बाई अटॉर्नी जनरल आहेत पॅम बॉन्डी नावाच्या, त्यांना राष्ट्रपती ट्रम्प यांनी 6 महिन्यापूर्वी कायदा मंत्री म्हणून नियुक्त केलेलं आहे. त्यांच्या ताब्यात ही सगळी कागदपत्र आहेत. जनतेच्या दबावामुळं अमेरिकन संसद, त्याला US काँग्रेस म्हणतात, तर US काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांनी जवळजवळ एकमताने ह्या सगळ्या एप्स्टीनचा पुरावा, एप्स्टीन फाईल्स प्रकाशित कराव्यात असा कायदा पास केला. नुसतं कोर्टाला सांगून हे कागदपत्र द्या असं हे नुसतं लेखी मागणी नव्हती केली, तर तो अमेरिकन संसदेने US काँग्रेसने पारित केलेला कायदा होता, ज्यावर प्रेसिडेंट ट्रम्प यांना स्वाक्षरी करावी लागली आणि आज तो अमेरिकेचा कायदा आहे. त्या कायद्याचं नाव आहे एप्स्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ऍक्ट. हा कायदा 19 नोव्हेंबरला अस्तित्वात आला. त्या कायद्यामध्ये एक महत्वाचं कलम आहे की पुढच्या 30 दिवसाच्या आत सर्व कागदपत्र खुले गेले पाहिजेत. हा इलेक्ट्रॉनिक डेटा असल्यामुळं तो सर्चेबल आणि मशीन रिडेबल पाहिजे. म्हणजे अमेरिकेच्या सामान्य नागरिकाला देखील हा 300 GB किंवा त्याच्यापेक्षा जास्त डेटा आहे, तो डेटा उपलब्ध व्हावा. आता अमेरिकन कायदा असल्यामुळे तो कायद्याचं उल्लंघन करणं हे सरकारला शक्य नाही. म्हणून काल 19 डिसेंबरला 30 दिवस पूर्ण होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात माहिती रिलीज करण्यात आली. अगदी संध्याकाळपर्यंत बरीचशी माहिती आलेली आहे.
तर ती माहिती शोधणं, त्याला सर्च करणं, कोणाकोणाची नावं आहेत, काय हे महत् काय हे काम आहे, ज्याला अनेक दिवस अनेक आठवडे लागू शकतात. आणि ही फक्त पार्शल माहिती आलेली आहे. आणि अमेरिकन अटॉर्नी जनरलच्या ऑफिसने सांगितलं की आम्हाला ही माहिती, सर्व माहिती खुली करायला काही आठवडे लागतील. म्हणजे सबंध माहिती बाहेर यायला, ज्यामध्ये प्रेसिडेंट ट्रम्प यांचे स्वतःचे अनेक फोटोग्राफ, व्हिडिओ आहेत. त्यामुळे ते फोटो थोडं मागे ठेवण्याचा किंवा दाबण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे. आणि ज्या खासदारांनी हे विधेयक मांडलं त्यामध्ये भारतीय वंशाचे रो खन्ना नावाचे खासदार आहेत. त्यांनी आता जी मुलाखत दिलेली आहे ती आम्ही पाहतोय काय काय मिळालेलं आहे ते, पण आमचं समाधान होईल असं मला वाटत नाही. अमेरिकन सरकारकडून, प्रेसिडेंट ट्रम्प यांच्याकडून माहिती लपवायचा प्रयत्न होतो. तर जो माहिती जी आपल्यासमोर आलेली आहे त्यामध्ये ईमेल्समध्ये काही उल्लेख भारतीयांचे आहेत. मी आपल्याला सांगितलं होतं की आजीबाजी खासदार आहेत. त्याप्रमाणे पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांचं नाव एका ईमेलमध्ये आहे. आणखी एका ईमेलमध्ये एक अमेरिकेतला एक मोठा अधिकारी जो ट्रम्प यांचा सल्लागार होता, स्टीव्ह बॅनन नावाचा, विनंती करतो की मला भारताच्या पंतप्रधानांना भेटायचं. एप्स्टीनकडून उत्तर येतं की मी प्रयत्न करतो की तुमची काम होईल का. नंतर काही दिवसांनी पुन्हा अशी ईमेल येते की मोदी ऑन बोर्ड, म्हणजे मोदी भेटायला तयार आहेत. तर मोदींचं आणि एप्स्टीनचं काय नातं आहे की जो एप्स्टीन मोदींची कोणाशी अपॉइंटमेंट घडवू शकतो, याचं उत्तर सरकारकडून मिळावं लागेल. त्याचबरोबर एक माजी खासदार आणि मोठे उद्योगपती अनिल अंबानी यांचे नाव आहे. आणि एक अमेरिकेत राहणारे आरोग्यविषयक एक वडील व्यक्ती आहेत, त्यांचंही नाव भारतीय मुलाचे, भारतीय भाषेच्या व्यक्ती आहे, त्यांचंही नाव आहे. पण अजून फोटोग्राफ वगैरे काही कॉम्प्रोमाइजिंग फोटोग्राफ्स असे काही पुढे अजून आलेले आहेत किंवा अजून सापडलेले आहेत. त्याची आज रात्रभर तिथल्या अमेरिकन मीडियाकडून शोध चाललेला आहे. भारतात देखील शोध चालला आहे, कारण ती माहिती सर्वांना उपलब्ध आहे, तुम्हालाही ती माहिती उपलब्ध आहे. त्याकरता अमेरिकन सरकारने एक वेगळी वेबसाईट तयार केलेली आहे, एप्स्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ॲक्ट म्हणून. त्या वेबसाईटमध्ये जाऊन आपल्याला वेगवेगळे तिथं वेबसाईट आहे. त्यामध्ये एक वेबसाईट एप्स्टीनची आत्महत्या झाली त्यावेळेचं CCTV फुटेज आहे, त्यावेळेचं सगळे पोलीस यंत्रणा काय करत होती याची जी माहिती आहे. नंतर आतापर्यंत जे 2 खटले चालले त्या खटलेमध्ये काय काय पुरावा दिला गेला, त्या महिलांची साक्ष आहे. तर प्रचंड मोठं अशी सामुग्री, म्हटलं डिजिटल सामुग्रीही उपलब्ध करून दिलेली आहे. तर त्याच्यात त्याचं विश्लेषण करायला काही काळ लागेल, परंतु जगातले सर्व पत्रकार, आंतरराष्ट्रीय सर्व पत्रकार ही माहिती कालपासून शोधायला लागलेली आहे. आणि लवकरच त्याचे आपल्याला समजेल असं विश्लेषण काही दिवसामध्ये येईल. मी 1 तारखेला मुद्दा मांडला होता, ती एवढंच मांडलं होती, मला जी माहिती होती अमेरिकन मीडिया वाचून, मी काही अमेरिकेतली आणि इंग्लंडमधली वर्तमानपत्र रोज पाहतो, त्यातून जी काही चर्चा चालली होती त्यातून काहीतरी बडं प्रकरण अमेरिकेत गाजते याची मला जाणीव झाली, ज्याची बहुतेक आपल्याकडे कोणाला माहिती नव्हती. म्हणून मी 1 डिसेंबरला आपल्याशी संवाद साधताना असं म्हटलं होतं की हे जर प्रकरण खुलं झालं तर त्याचे भारताच्या राजकारणात परिणाम होतील का, जर मी प्रश्न विचारला होता. कारण मला शंका आहे की त्याचे होतील असं मला वाटतं. आणि जर ती जी नावं त्यावेळेला जी होती, पण काही स्पष्ट पुरावा नव्हता, म्हणजे कधी कोणाचे नाव घेतलं नव्हतं, पहिल्यांदा काही नावं घेतली कारण ते पुरावे सुट आलेले आहेत. पण त्यामध्ये बडी व्यक्ती असण्याची शक्यता आहे. भारताच्या राजकारणात त्याचा आमूलाग्र परिणाम होईल अशी मला शंका वाटते. अशी मी शंका आपल्यासमोर बोलून दाखवली होती. त्याची खूप चर्चा झाली, देशभर ते विधान गाजलं. त्यामध्ये मी एक सूचित केलं होतं की बहुतेक सरकारमध्ये मोठ्या पदावर सुद्धा बदल होऊ शकतो. ते बदल झाले तर मग काय होऊ शकेल याबद्दल मी एक विश्लेषण प्रस्तुत केलं होतं.
त्यामुळे मला वाटतं की एक्सपोर्ट फाईल्स ट्रान्सपरन्सी ऍक्ट अनुसार माहिती पुढे आलेली आहे. ही भीती होती की यामध्ये काही उच्च पदस्थ भारतीय असतील ती खरी निघायला लागलेली आहे. पण अजूनही ठोस पुरावा ज्याच्या आधारे ते कारवाई करता येईल. कारण जर बाल लैंगिक शोषण झालेलं आहे अमेरिकन नागरिकांचं असं जर सिद्ध झालं किंवा तो जर पुरावा आला समोर आला तर तो अमेरिकेत गुन्हा घडतो, कडक शिक्षा आहे. तो भारतीय दंड संविधानाप्रमाणे एखाद्या भारतीय नागरिकानं कुठेही जगात काही गुन्हा केला असेल त्याला तिथे भारतात देखील शिक्षा होते, अशी कायद्याची तरतूद आहे. त्यामुळे प्रकरण फार गंभीर आहे. आणि ही जे पुरावे सापडले ते अर्थात त्याच्याबद्दलचे पुरावे सापडतील तो नाहीच म्हणणार आहे, माझा काही संबंध नाही, कुठेतरी मॉफ केलेला आहे किंवा व्हिडिओ बदलले असे काहीतरी पुरावे येईल. पण तो मग शेवटी जनतेच्या न्यायालयात ते सगळं खुलं होईल. आणि आपण अशा व्यक्तींच्यावर सरकार चालवण्याची सूत्र ठेवायची का नाही हे शेवटी ज्यांनी त्यांना तिथे नेमलेलं आहे त्यांना विचार करावा लागेल. भारताच्या जनतेला देखील विचार करावा लागेल. तर आत्ताची सध्या परिस्थिती एवढीच आहे की एप्स्टीन फाईल्स पार्शली खुल्या केल्या गेलेल्या आहेत. अजून खुल्या व्हायला काही आठवडे लागतील असं सरकारचं मत आहे. तिथे कदाचित सरकार आणि राष्ट्रपती यांच्यामध्ये संघर्षाला सुरुवात झालेली आहे. कारण खासदारांचं म्हणणं आहे की बहुतेक राष्ट्रपती त्यांचं स्वतःचं नाव त्यामध्ये आहे म्हणून ही माहिती लपवायचा प्रयत्न करतील, जे अमेरिकेच्या कायद्याचं उल्लंघन असेल. आता हा मोठा संघर्ष होणार आहे. ते आपण आता बघत बसलं पाहिजे. पण एवढंच आहे की काही नावं भारतातली कुठंतरी आलेली आहेत. मी काही ईमेल पाहिलेले आहेत, त्याची माहिती आता आपल्या मीडियामध्ये सुद्धा याची खूप चर्चा होईल, विश्लेषण चालू होईल. एवढंच आजची माहिती आहे. आणखी काय आपल्याला विचारायचं असतं? आता पण किती कागदपत्र बाबा? आता एक्झॅक्टली किती आले माहिती नाही, पण एकूण 300 GB डेटा आहे. म्हणजे लक्षावधी ईमेल्स आणि फोटोग्राफ असतील, व्हिडिओ होते. 95,000 फोटोग्राफ गेल्या आठवड्यात रिलीज झाले होते. आता त्याचा काय संदर्भ आहे, एकमेकाची कशी गुंतागुंत हे शोधणं, ही शोधपत्रिका एकतर एखादं नाव येतं आणि ते कुठून आलं, त्याचा काय संदर्भ आहे. जसं स्टीव्ह बॅनन नावाचा जो राष्ट्रपती ट्रम्पचा सल्लागार होता, तो विनंती करतो की मला भारताच्या पंतप्रधानांशी भेटायचं आहे. एप्स्टीनला विनंती करतो. एप्स्टीन त्याला म्हणतो की ठीक आहे, मी प्रयत्न करतो. काही दिवसानंतर सांगतो मोदी इज ऑन बोर्ड, म्हणजे मोदी तयार आहेत असं ते एक ईमेल आहे. प्रश्न असा आहे की त्याच्यात मोदीचे संबंध कसे काय आले, अनेक प्रश्न उद्भवतील आपल्याला. अगदी पूर्वी जे भारताचे न्यूयॉर्कमध्ये अँबॅसेडर होते त्यांचं नाव अनेक वेळेला आलेलं आहे. 5-6 वेळेला त्याचे भेटीगाठी झाल्या असं काहीतरी लेख आलेलं आहे. मी काही सगळे कागदपत्र तपासले नाही, कारण 300 GB डेटा आहे. म्हणजे लक्षावधी फोटोग्राफ, लक्षावधी कागदपत्र, लक्षावधी ईमेल असतील. तो जरी सर्चेबल डेटा असला तर ते शोधणं काही सोपं नाही. आता जगातल्या सर्व मीडियाला ते एवढंच काम पुढे आठवणत राहिले. भारतातले नेत्यांची नाव काय सांगितलं युनियन मिनिस्टर आता जर असतील, तुम्ही आता उल्लेख केला त्या पद्धतीनं विरोधकांची भूमिका म्हणून आपल्या देशातल्या व्यक्तीचं नाव आले, विरोधकांची भूमिका काय ती स्पष्ट होईल ना. विरोधी पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष, इंडिया आघाडी काय भूमिका घेतली ते ठरेल. आता फक्त आपल्याला सकृतदर्शनी एक नाव आलेलं आहे. आता नाव आलं म्हणजे त्यांनी गुन्हा केला का हे सुद्धा तरी धरता येणार नाही. प्रश्न फक्त एवढा होतो की त्याच्यात त्यांचे संबंध कसे आले. हा अशा प्रकारे त्याला शिक्षा झाली आहे 2008-9ला. म्हणजे हा गुन्हेगार आहे हे सगळ्यांना माहिती होतं. आणि मोदींचा जो संदर्भ आहे तो 2014चा आहे. माहिती असताना की हा विकृत प्रवृत्तीचा माणूस आहे, ध्येय व्यापार करतो, ही माहिती असताना मग मोदींची त्याची गाठ पुढे घालून दिली. हरदीप पुरी जी अमेरिकेमध्ये भारताचे राजदूत होते त्यांचे नाव आलेलं आहे, पण त्यांनी काही यामध्ये भूमिका त्यांची आहे काही सुद्धा शोधावं लागेल. बाबा, एवढं प्रकरण गंभीर असून सुद्धा भारत सरकारकडून त्याच्या विशेष असा खुलासा केला जात नाही, उलट तुम्हाला ट्रोल केलं जात नाही. नाही, मला ट्रोल केलं मला काय हरकत नाही, पण भारत सरकारकडून खुलासा होत नाही ही एक थोडीशी चिंतेचा विषय. कारण असं नाव जर सोशल मीडियामध्ये आलं, आपण हिंदी युट्यूब चॅनल पाहिलं असेल त्याने उघडपणे ही नावं चर्चेत आहे, तरीही एकही त्याचं स्पष्टीकरण किंवा
की बाबा ह्यात आमचा काही संबंध नाही, असं कुठं काही कोणी बोललेलं मला तरी आढळलं नाही. घाबरलेत असं थोडंच दिसतंय का मग? हे तुम्ही त्याचं विश्लेषण करा. पण नावही जाहीर झाल्यानंतर या संदर्भातला गुन्हा अमेरिकेत दाखल होणार का इंडियामध्ये? अमेरिकेत गुन्हा होईल का नाही ह्याला वेळ लागेल, गुन्ह्याला फार कागदपत्र लागतात. पण ह्या माणसांचा संबंध आहे की त्या प्रकरणात भाग घेतला होता, आता तो गुन्हा आहे का नाही, कारण जर त्याच्याकरता पेमेंट केलं असेल तर कुणी केले. आता एका ईमेल मध्ये एक्सचेंजचा उल्लेख आहे की बऱ्याच मुली मला मिळालेल्या आहेत, त्या ईस्ट युरोपमधल्या आहेत, ती प्रत्येक मुलीला $1000 ते मागते पाहिजे असं काहीतरी उल्लेख आहे. म्हणजे हा धंदा चालला होता यात काही शंका नाही. त्यामध्ये ब्लॅकमेलिंग होतं. सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की जेफ्री एप्स्टीन नावाचा माणूस हा इस्रायल करता गुप्तहेर होता आणि त्याचं काम होतं की सगळ्या बड्या लोकांना गुंतून त्यांना ब्लॅकमेल करायचं. आपल्या नेत्यांचं काही ब्लॅकमेल झालं काही शोधावं. पंतप्रधानांना माहित असून सुद्धा त्यांनी त्या व्यक्तीची भेट घेतली असावी का, काय वाटतंय तुम्हाला? माहित असेल का नाही, आपण हे कंजेक्चर आहे. समजा तिथल्या राजदूतांनी अभ्यासाने सांगितलं असेल की ह्याला भेटा, मोठा माणूस आहे, असं काही सांगितलं असेल तर म्हणजे एकदम त्यांना दोषी आहेत असं म्हणता येणार नाही. त्यांना खूप विश्लेषण करावं लागेल. पण एक आहे की त्या माणसाचा तुमचा संबंध आला कसा हा प्रश्न तो उद्धत होतोच. सध्या तुम्हाला ट्रोल केलं त्याचं मुख्य कारण म्हणजे तुम्ही बोलताना म्हटलं होता की मराठी पंतप्रधान होईल, या मुद्द्यावर फार मोठ्या प्रमाणावर तुम्हाला ट्रोल केलं. मी काय म्हटलं ट्रोल करायचं काय कारण नाही. मी म्हटलं होतं की पुढच्या काही दिवसामध्ये भारतीय राजकारणामध्ये अमेरिकेतल्या घटनेमुळे काही खूप मोठा परिणाम होईल आणि कदाचित त्यातून एखादं मराठी भाषी पंतप्रधान होण्याची शक्यता आहे. हे माझं राजकीय विश्लेषण आहे. आंतरराष्ट्रीय ट्रोल करायचं असलं, आपल्याला मराठी पंतप्रधान नको असेल तर काही हरकत नाही. ज्या प्रकारे हे प्रकरण पुढे येत आहे, जगभरातील नावाला येण्याचे संकेत अनेकांकडून दिले जातात. जर गुन्हा असेल नसेल तो नंतर शक्य होईल, पण आपल्या पंतप्रधानांचं अशा पद्धतीनं नाव समोर येणं माध्यमांमध्ये हे भारताच्या दृष्टीनं प्रतिमा भंग करणार आहे का? आता हे तुम्ही आणि जनतेने ठरवायचंय. आम्ही फक्त एवढंच सांगितलं की अशा प्रकारे घटना अमेरिकेत घडल्या आहेत, ही वस्तुस्थिती मी तुमच्यासमोर मांडली होती. त्यामध्ये काही लोकांची नाव आहे ते गुन्ह्यामध्ये ते सहभागी आहेत. आता त्यांना हे माहीत असणारच. आपण अल्पवयीन मुलीशी काही संबंध ठेवतो हा गुन्हा आहे, प्रत्येकाला माहिती आहे. त्यामुळे जाणून बुजून ते झालेलं आहे. ते आता प्रत्येकाचा मुलींच्या बरोबर काही संबंध होता का हे अजून सिद्ध झालेलं नाही. एवढं सिद्ध झालंय की याचा जो सूत्रधार होता जेफ्री एप्स्टीन, त्यांनी बड्या लोकांना आपल्या जाळ्यात घातलं. त्यामध्ये बिल गेट्स, मायक्रोसॉफ्टचे मालक, जगातला सर्वात श्रीमंत माणूस, त्यांनी कबूल केले की या माणसाची गाठीभेटी घेऊन तिथे संबंध घेऊन फार मोठी चूक केली, कारण त्यामुळे माझा घटस्फोट झाला. आपल्याला माहिती आहे की बिल आणि मेलिंडा गेट्स यांचा घटस्फोट कबूल केलं. इंग्लंडचे राजपुत्र प्रिन्स अँड्र्यू, आता जे बादशाह किंग चार्ल्स आहे त्यांचा धाकटा भाऊ, त्याच्यावर एका मुलीने स्पष्ट आरोप केला की यांनी माझ्याशी पैसे त्यांनी दिले आणि हे केलं आणि माझ्याशी संबंध, थोडी अल्पवयीन मुली होती, तिने कोर्टात तक्रार केली. तो खटला चालला होता. त्यानंतर प्रिन्स अँड्रू यांनी त्या मुलीच्यावर कोर्टाबाहेर सेटलमेंट केली. $15 मिलियन, म्हणजे 130 कोटी रुपये त्या मुलीला दिले. वस्तुस्थिती आहे, त्यांनी कबूल केलेलं आहे. त्यानंतर जेव्हा प्रिन्स अँड्रू इंग्लंडमध्ये परत गेले तेव्हा त्यांच्या मोठ्या भावाने इंग्लंडच्या बादशाह किंग चार्ल्सने त्याची सगळी शाही पदं काढून घेतली, तिथे पदव्या काढून घेतली. त्यांची पदवी ड्यूक ऑफ यॉर्क होती ती काढून घेतली. त्याला सामान्य नागरिक म्हणून घोषित केलं. प्रॉपर्टीचा काही हिस्सा त्याला मिळणार नाही अशी भूमिका घेतली. आधी किंग चार्ल्सने का केलं? हा इंग्लंडचा बादशाह आहे, धाकट्या भावाबद्दल त्याने का केलं? पण किती $15 मिलियन म्हणजे 140 कोटी रुपये त्या मुलीला का दिले? उघड आहे सगळं, फॅक्ट्स आहेत. नंतर एक इस्रायलचे पंतप्रधान बेहूग एराड म्हणून आहेत, त्यांची छायाचित्र प्रकट झाली आहेत. अत्यंत घाणेरडी छायाचित्र मुलींचं शोषण करण्यात आले.
इस्रायलचे माजी पंतप्रधान म्हणजे मोठ्या मोठ्या लोकांना जाळ्यात अडकवतात. त्यामध्ये ट्रम्पचा मोठा रोल आहे. कारण ट्रम्प यांचे शेकडो फोटोग्राफ एप्स्टीन बरोबरचे आणि तरुण मुलीबरोबरचे फोटोग्राफ. आता ही जेव्हा माहिती जेव्हा येते आहे तेव्हा ती माहिती प्रकाशित करताना ज्या मुलींचे फोटोग्राफ आहेत त्यांची तोंड ते काळी केले, ज्याला इंग्रजीमध्ये रिडॅक्टिंग म्हणतात. एखाद्या व्यक्तीचं नाव आलं निरपराध होईल ती ओळ सगळी काळी केली. बरेचसे पुरावे नुसते काळे काळे कागद सगळी ती माहिती रिडॅक्ट केलेली. कारण का तर अल्पवयीन मुलींची ओळख होणे, त्यांच्या चारित्र्यावर कायमचा बट्टा लागेल असं होऊ नये म्हणून ते रिडॅक्ट केले. तर त्यातून आता सगळं शोधून काढणं हे मोठं काम. मला वाटतं इतिहासात कधी इतके मोठे प्रमाणात डिस्क्लोजर झालं नव्हतं. आणि ते इतकं डिस्क्लोजर ते सांभाळून केलेलं आहे. ते करताना महिनाभर का लागला तर त्यांना प्रत्येक कागद तपासावा लागला. त्यामध्ये कोणाचं निरपराध व्यक्तीचं नाव आलं का किंवा व्हिक्टीमचं नाव आलं का, ज्याच्यावर अत्याचार झाल्या त्या व्यक्तीचं नाव आलं का, कारण त्या व्यक्तीवर कायमचं बदनामीचं तिला फेस करावं लागतं. बाबा, सैन्य दलावर आणि ऑपरेशन सिंधूरबाबतीत बोलल्यानंतर तुमच्यावर पाकिस्तानची भाषा बोलता अशी टीका होते. मी आता त्याच्याबद्दल मुंबईला मी प्रेस कॉन्फरन्स घेईन. पण हा माझा अधिकार आहे सरकारला प्रश्न विचारायचा. आणि त्या अधिकारात मी विचारत राहणार. तुम्ही म्हटलं ना की कुठलीही ह्याच विषयावर कुठलीही ताकद ही माहिती प्रस्तुत करण्यापासून अडवू शकणार नाही. तुम्ही आता सांगितले की हे फोटो ब्लर करणे वगैरे अशा ज्या गोष्टी चालू आहेत राष्ट्राध्यक्षाचं तर हे मग कशाचं नाही बघा, फोटो ब्लर करणं किंवा फोटो रिडॅक्ट करणं त्याला सर्वांची मान्यता आहे. कारण ज्या मुलींच्यावर अत्याचार झालेला आहे त्यांची नावं जाहीर करण्याची आपल्या कायद्यात पण आहे, आपल्या पण काय परवानगी नाही. आपण तर नाव पण आता ते त्यांचं ते बघून घेतलेलं तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. कार्यालयाकडे ज्यांच्याकडे सगळी माहिती आहे. तो वाद आता अमेरिकन संसदमध्ये आणि प्रेसिडेंटच्या कार्यालयामध्ये चाललेला आहे जोरात. पुढच्या काही महिन्यामध्ये चालेल. त्याचा एका बाजूला प्रयत्न राष्ट्रपती ट्रम्पांना वाचवण्याचा असेल, काही बड्या झेंड्याला वाचवायचा असेल आणि पार्लमेंटचं म्हणजे संसदेचं काम असेल ती सगळी माहिती मिळाली पाहिजे. आजच सकाळपासून आपण पाहिलं तो वाद सुरू झाला. तर सरकारचं म्हणणं आहे की इतकी माहिती आहे की आम्हाला एकदम ती पुरवता येत नाही, कारण ते नावं ब्लॅकआउट करायला वेळ लागतो असं त्यांचं म्हणणं आहे. थँक्यू.